नमस्कार मित्रांनो, आपण नदीवर रेकॉर्डिंग करून आल्यावर मी एका ठिकाणी थांबलो असता सायकल सवार लोकांचा एक ग्रुप आला. तर पर्यावरण जागृतीबद्दल त्यांनी खूप छान माहिती सांगितली आहे. ती माहिती आता ऐका. आणि नदीवरला जाता आता मी एक छोटासा व्हिडिओ टाकणारच आहे. तर डिग्रजचा कृष्णाकाठचा एरिया, पूल किंवा डिग्रज गाव याच्या संदर्भात जी काय मजा मस्ती असत्या ते मी पाठवत असतो, ते तुम्ही पाहत चला. आणि जर तुम्ही रात्री शांत वातावरणात झोपताना ऐकला तर खूपच छान. हेडफोन लावून ऐकला तर अतिउत्तम. खुश रहा, सुरक्षित रहा. धन्यवाद. सर्वोत्तम अनुभवासाठी शांततेत ऐका किंवा हेडफोनचा वापर करा. कशा संदर्भात कशा संदर्भात सायकल रॅली कशा संदर्भात पर्यावरण वाचवा, सायकल चालवा, इंधन वाचवा, माहिती पाहिजे काय? क्या बोललाय रे? गाडी जगवा. सरांची हे घ्या. कुठं आमची काय काय मेन हे आहे ती. आहे काय 4-5 वर्ष झाली की. हो सर, सगळ्यांची कशाबद्दल आहे सायकल काय माहिती द्या. रील परत यूट्यूब व्हिडिओ सगळं असतं. सगळं टाकतात. डिग्रजचा कृष्णा काढला येते बघा. चालू करणार आहे, चालू करा. चालू आहे. चातुर्मास राईड म्हणून आहे. प्रत्येक वर्षी चातुर्मास सुरू झाल्यानंतर जे रविवार येतील, साधारण 13 ते 14 रविवार येतात, त्या प्रत्येक रविवारी आम्ही 2-3 गावं म्हणजे 8-10 मंदिर अशी करतो. आणि त्या ठिकाणी जाताना मग निसर्गाचाही आस्वाद घेतो. सायकल चालवा, पेट्रोल वाचवा या संदर्भात ही रॅली असते. आणि त्यातून निसर्गाचा आनंद घेत घेत व्यायाम हा सुद्धा एक विषय फार महत्त्वाचा आहे. सध्या ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये मनुष्य स्वतःला विसरून चालला आहे. आणि या सध्याच्या युगामध्ये व्यायामाला फार महत्त्व आहे. आणि आपण त्या व्यायाम केल्यानंतर निरोगी शरीर कसं राहील याचाही संदेश देत, निसर्गाचा आस्वाद घेत या ठिकाणी ही राईड असते. आणि या राईडमध्ये अगदी सांगावपासून पटणकोडीली सांगाव इथून सुद्धा सायकल सर आमच्याकडं हे एक चौले अण्णा आहेत. त्यांचं वय वर्ष 68 आहे. आणि ते सांगावून पहाटे 4ला निघतात. प्रत्येक राईडला ते उपस्थित असतात. आणि तिथून मग कोथळीला येतो. कोरोचीला अजित पाटील म्हणून आहेत, ते सुद्धा या ठिकाणी येतात. लांबून या ठिकाणी येतात. तरुण असं आहेत असं नाही. तसंच हा सगळ्यात यंग मेंबर आहे. सगळ्यात यंगर आहे अगदी. तर असे सुद्धा ओल्डेस्ट आणि यंगेस्ट सुद्धा या ठिकाणी आहेत, सहभागी आहेत. गेल्या वर्षी हैदराबाद केले. आणि हा या सायकल टूरचा शेवट जो आहे, शेवट जी टूर होणार आहे, शेवटला राईड ती सरणबेळगोळ या ठिकाणी ती राईड होणार आहे. अशा प्रकारे आमची ही राईड आज 4था रविवार आहे. अरे ह्याच्यानंतर राहिले किती रविवार? अजून 10 रविवार रविवार. राहिले. 10 रविवार. शेवटच्या रविवार शिरवणबेळगोळा. शेवटच्या रविवारी यात्री 24 ऑक्टोबर. सायकल यात्रेत यावेळी पाऊस असल्यामुळे काही कमी होतात कामामुळं. साधारण 30-32 असे असतात. शिरवणबेळगोळा साधारण 50 लोक होतील असा एक अंदाज आहे. त्यापेक्षा जास्त होतील. सायकलनं शिरवणबेळगोळा. हा, सायकल किती किलोमीटर आहे अंतर? शिरवणबेळगोळा 750 किलोमीटर होईल साधारण. 750. हा, 600 ते 750 750. जरा आत बाहेर करायला लागते. काही मंदिर एखाद्या वस्तीसाठी आत गावात वगैरे जायला लागते. 3 मुक्काम होतील. 4थ्या मुक्कामात जाऊ शकतो. 150 किलोमीटर दररोज. 140 ते 160 किलोमीटरचं अंतर दररोज व्यवस्थित होतं. 140 किलोमीटर इजी अगदी तुम्ही सुद्धा जाऊ शकताय, काही अडचण नाही. फक्त 160 वाढल्यानंतर जरासं गती घ्यायला लागते. पण 140 किलोमीटर अंतर काय सामान्य माणसाला सुद्धा तो ते अंतर कापू शकतो. सायकल चलो देश बचाओ. सायकल चलो देश बचाओ. जयकारा गुरुदेव का. जय जय गुरुदेव. आज माझं शतक पूर्ण. 100 किलोमीटर होते. चला 100 किलोमीटर. शतकी महोत्सव. तुमचं नाव काय? आता जाता नदीवरली एक घटना. नदीवर एक घोडा आणलाय आणि तो घोडा कशासाठी आणलाय पहा.
चॉकलेटी घोडा चॉकलेटी घोडा काढला 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 हाच तो घोडा जो चहा देतो त्याला. मागून कोणतो डायलॉग मारला, घोड्याबरोबर रेडा उभारलाय म्हणून. बळ्यांना म्हटले नुसता रेडा नाही, गवा रेडा आहे. घोड्याबरोबर रेडा म्हणला. बळ्यांना कधी कुणाचा टावेल काढतील सांगता येत नाही. तर उद्या आता एक मस्त भाग मी टाकणार आहे, तो पहा. खुश रहा. धन्यवाद.